पीसीएम आणि पीसीबी ग्रुप या दोन्ही ग्रुपसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे. गेले अनेक महिने तुम्ही मेहनत करून पीसीबी आणि पीसीबी ग्रुप यांनी एमएचटी चा फर्स्ट अटेम्प्ट दिलेला आहे, सेकंड अटेम्प्ट दिलेला आहे. पीसीबी ग्रुपचा सेकंड अटेम्प्ट झाल्यानंतर पीसीबी ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टची जी आन्सर की आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे. तशीच तुमची सेकंड अटेम्प्टची सुद्धा आन्सर की रिलीज होणार आहे. पीसीएम ग्रुप वाल्यांसाठी सुद्धा सेम फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टची जी आन्सर की आहे ती सेकंड अटेम्प्ट झाल्यानंतर रिलीज होणार आहे. आता मुलांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये डाऊट आहे की हे आन्सर की कशी चेक करायची, कशी एक्सेस करायची, तर त्या संबंधित हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या मनातील सर्व डाऊट्स क्लिअर होतील. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. साळुंके सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. अजूनही जर साळुंके सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इथे सबस्क्राईब बटन प्रेस करून इथे ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वच्या सर्व नोटिफिकेशन्स मी जसजसे व्हिडिओज अपलोड करत जाईन तसतसे मिळत जातील. कारण मी तुमच्या ऍडमिशन पर्यंत सर्वच्या सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आता व्हिडिओकडे जाऊया. पहा इथे एक नोटिफिकेशन आलेला आहे की सबमिशन ऑफ कॅन्डिडेट्स ग्रीव्हन्सेस और ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल एमएचटी सीईटी 2026 पीसीबी ग्रुप. म्हणजे पीसीबी ग्रुपच्या स्टुडंटची जी काही आन्सर की आहे ती रिलीज झालेली आहे. आता ही आन्सर की रिलीज झालेली आहे, तर हे नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशन एक्झॅक्टली काय आहे, तर हे नोटिफिकेशन जे आहे या नोटिफिकेशन मध्ये पहा, पीसीबी ग्रुपचा जो फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांची आन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे आणि त्या आन्सर कीवर ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी, म्हणजे जर तुमचं उत्तर करेक्ट आहे आणि जर तिथे रिस्पॉन्स जो आहे तो सीईटी सेल कडून रॉंग असेल, म्हणजे तुमचं काही ऑब्जेक्शन असेल, तर ते ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला जो वेळ देण्यात आलेला आहे तो 13 मे ते 15 मे हा वेळ देण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन साठी पहा, प्रत्येक क्वेश्चन साठी ₹1000 अ फी ऑफ 1000 पर ऑब्जेक्शन. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही एक ऑब्जेक्शन उचलू शकता आणि त्या ऑब्जेक्शनसाठी प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला ₹1000 सीईटी सेलला पेड करायचे आहेत. ओके. आता ड्युरेशन तर आपल्याला कळलेलं आहे, पण हे ऑब्जेक्शन एक्झॅक्टली रेज कसे करायचे, तर हेच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पहा इथे आपण सीईटी सेलच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथे आपल्याला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 हे येतं. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन येईल. आता मी इथे लॉग इन अगोदरच करून ठेवलेलं आहे. आता या लॉग इनवर हे जे लॉग इन आहे ते पीसीबी ग्रुप असलेल्या स्टुडंटचं आहे. आता या लॉग इनवर इथे खाली पहा, इथे सीईटी रजिस्ट्रेशन आहे, प्रोफाईल आहे, कॅप, मॉक टेस्ट आहे, हेल्प डेस्क आहे, हॉल तिकीट आहे. इथे खाली ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणून एक ऑप्शन दिसेल. हा ऑब्जेक्शन ट्रॅकर इथे क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर पीसीबी ग्रुपची आन्सर की रिलीज झालेली आहे, म्हणून इथे पीसीबी 2026 दिसत आहे. आपल्याला ऑब्जेक्शन रेज करायचे असतील किंवा आन्सर की पाहायची असेल तर इथे रेज अँड ऑब्जेक्शन वर क्लिक करायचं. त्यानंतर इथे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. हे इन्स्ट्रक्शन्स केअरफुली रीड करायचे आहेत. आपल्याला माहित आहे की पर क्वेश्चन ₹1000 आपल्याला सीईटी सेलला पे करायचे आहेत. तिथे प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर पहा, आपली जो काही पेपर आहे, आपला जो काही पेपर आहे पीसीबी ग्रुपचा असो किंवा पीसीएम ग्रुपचा पेपर असो, तर तो क्वेश्चन पेपर इथे दिसणार आहे. इथे पहा, इथे ती आन्सर की आलेली आहे. आता या आन्सर की मध्ये लेफ्ट साइडला आपल्याला क्वेश्चन आयडी दिसतोय, इथे सेक्शन दिसतोय. आता यामध्ये या सेक्शन मध्ये फर्स्ट 50 क्वेश्चन फिजिक्सचे असणार आहेत, नेक्स्ट 50 क्वेश्चन जे आहेत ते केमिस्ट्रीचे असणार आहेत, त्यानंतर नेक्स्ट 100 क्वेश्चन जे आहेत ते बायोलॉजीचे असणार आहेत. कारण
ही आन्सर की जी आहे ती पीसीबी ग्रुपची आहे. पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी काय असेल, फर्स्ट 50 क्वेश्चन फिजिक्सचे, नेक्स्ट 50 क्वेश्चन केमिस्ट्रीचे आणि नेक्स्ट 50 क्वेश्चन जे आहेत ते मॅथ्सचे असणार. ओके. आता इथे हा फिजिक्सचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन इथे दिलेला आहे आणि हे ऑप्शन्स त्याचे दिलेले आहेत आणि त्या ऑप्शनच्या समोर इथे काही कोड दिलेले आहेत. ओके. आता हे जे काही कोड दिलेले आहेत त्यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे त्याचा नंबर सुद्धा इथे दिलेला आहे. म्हणजे या नंबरवरून आपल्याला कळतंय की हा फोर्थ ऑप्शन जो आहे तो ऑप्शन करेक्ट आहे. कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स कसा आहे? कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स डिफरंट आहे. आता या क्वेश्चन मध्ये कशावरही म्हणजे हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनवर करेक्ट ऑप्शन, कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे 4 ऑप्शन्स किंवा क्वेश्चनच इनकरेक्ट आहे याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन रेज करता येतं. आता ते ऑब्जेक्शन कसं रेज करता येईल? मी असं सांगत नाही की हा क्वेश्चन इनकरेक्ट आहे. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय की हा आपण ऑब्जेक्शन कसं रेज करू शकतो? आपल्याला ज्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचं आहे त्या क्वेश्चनसाठी. आता इथे सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप काय आहे पहा, इनकरेक्ट क्वेश्चन, तो क्वेश्चनच इनकरेक्ट आहे का? क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, तो क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहे का? ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, दिलेल्या चारीच्या चारी ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत का? त्यानंतर मल्टिपल करेक्ट आन्सर, एकापेक्षा जास्त आन्सर्स करेक्ट आहेत का? आणि इनकरेक्ट की म्हणजे सीईटी सेलने जी काही की दिलेली आहे ती इनकरेक्ट आहे. आता इथे पहा, मी एक एक्झाम्पल घेतो. मी इनकरेक्ट क्वेश्चन मी तुम्हाला दाखवण्यासाठी इनकरेक्ट क्वेश्चन घेतला. आता इथे प्लीज एंटर रिझन फॉर ऑब्जेक्शन मॅक्स 500 कॅरेक्टर्स म्हणजे जे तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे. आता ते ऑब्जेक्शन त्या क्वेश्चनच्या इनकरेक्ट क्वेश्चन साठी आहे की क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस आहे की ऑल ऑप्शन इज इनकरेक्ट आहे की मल्टिपल करेक्ट आन्सर की इनकरेक्ट की या प्रकारावर अवलंबून असणार. आता मी इनकरेक्ट क्वेश्चन असं मला वाटतंय. तर मी इथे टाईप केलं पाहिजे की मी जे काही ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन सीईटी सेलला टाईप करून मी एक्सप्लेन करणार की तो क्वेश्चन कसा इनकरेक्ट आहे. आता जर मी सपोज क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, मग मी तो क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस का आहे याचं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. आता जर मी ऑल ऑप्शन इनकरेक्ट, त्या क्वेश्चनचे सर्वच्या सर्व ऑप्शन इनकरेक्ट हा ऑप्शन जर चेक केला तिथे, तर त्याचं एक्सप्लेनेशन मला इथे दिलं पाहिजे. मॅक्झिमम किती कॅरेक्टर्स मध्ये? 500 कॅरेक्टर्स मध्ये. पुढे इथे मल्टिपल करेक्ट आन्सर्स आणि इनकरेक्ट की साठी सुद्धा त्याचप्रमाणे मी एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. आता सपोज मी इनकरेक्ट क्वेश्चन म्हणून सिलेक्ट केलं. मी इथे टाईप केलं माझं रिझन, सपोर्टिंग डॉक्युमेंट ओनली पीडीएफ मॅक्स साईज 1 MB म्हणजे जास्तीत जास्त त्या पीडीएफ ची साईज 1 MB असली पाहिजे. ती सपोर्टिंग डॉक्युमेंट मला इथे अपलोड करायची. चूज फाईल वर क्लिक केल्यानंतर मी ती पीडीएफ कुठे ठेवलेली आहे त्याचं लोकेशन देणार आणि ती सीईटी सेलला अपलोड होणार. आता रेफरन्स, सिलेक्ट रेफरन्स. तर हा रेफरन्स जो आहे तो सर्वात महत्वाचा रेफरन्स काय आहे? आपलं टेक्स्टबुक, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचं टेक्स्टबुक. हे टेक्स्टबुक जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी कोणत्या सब्जेक्टच्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करतो त्यावर ते डिपेंड आहे. तर मी इथे सपोज सिलेक्ट रेफरन्स. आता रेफरन्स मध्ये पहा, इथे रेफरन्स मध्ये बुक, न्यूजपेपर, मॅगझिन आणि ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट और लिंक म्हणजे असे हे रेफरन्सेस आपल्याला द्यायचे आहेत. एखाद्या न्यूज पेपर मध्ये तुम्ही रीड केलं असेल की त्याचा त्या क्वेश्चनचा रेफरन्स, एखाद्या मॅगझिन मध्ये तुम्ही रीड केलं असेल एखाद्या क्वेश्चनचा रेफरन्स, तर तुम्ही ते इथे रेफरन्स दिला पाहिजे. ऑथेंटिक और ऑफिशियल वेबसाईट लिंक. आता तो त्याची लिंक सुद्धा काही वेळा आपल्याला इंटरनेटवर एखादे क्वेश्चन जे आहेत, एखादा सायंटिफिक डॉक्युमेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. तर त्याची लिंक तुम्ही इथे दिली पाहिजे. ओके. आता सर्वात महत्वाचं आहे आपलं टेक्स्टबुक. तर मी टेक्स्टबुक, बुक ऑर न्यूजपेपर. आता बुक टायटल, मग बुक टायटल आपल्याला माहित आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी.
आता मी फिजिक्सचा क्वेश्चन घेतलेला आहे म्हणून मी इथे टायटल आपल्या टेक्स्टबुकचं टायटल टाकणार. इथे ऑथर नेम, एडिशन, रेफरन्स. त्याचप्रमाणे इतर जर असतील, इतर बुक्स असतील तर त्या बुकचं काय बुक टायटल, त्या बुकचं ऑथर नेम, एडिशन आणि रेफरन्स पेजेस म्हणजे तो रेफरन्स कोणत्या पेजवर आहे ते तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. ओके. आता आपल्याला माहितच आहे की मी आता इथे हे क्लोज करतो कारण मला ऑब्जेक्शन रेज करायचं नाहीये. कारण मला माहित पण नाही की हा फिजिक्सचा क्वेश्चन करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे की नाही. कारण माझा सब्जेक्ट जो आहे तो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे आणि हा क्वेश्चन जो आहे तो फिजिक्सचा आहे. ओके. आता मी इथे रेज केल्या क्वेश्चन ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर इथे रेज ऑब्जेक्शन म्हणजे किती ऑब्जेक्शन मी रेज केलेले आहेत, ते कोणकोणते क्वेश्चन्स आहेत ते तिथे येणार आहेत. ऑब्जेक्शन समरी येणार आहे. मी इथे क्लिक करून बघू शकतो की मी किती क्वेश्चन्सवर ऑब्जेक्शन रेज केलेले आहे आणि त्यानुसार मी पेमेंट केलं पाहिजे. आणि पेमेंटच्या बाबतीत म्हणाल तर आपल्याला माहितच आहे प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी आपल्याला ₹1000 ₹1000 पर ऑब्जेक्शन आपल्याला पेमेंट करायचं आहे. आता इथे मी नो ऑब्जेक्शन फाउंड फॉर पेमेंट एकही ऑब्जेक्शन रेज न केल्यामुळे इथे लिंक येत नाहीये पेमेंटची. जर तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं तर तुम्हाला पेमेंटची लिंक येईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ₹1000 पेमेंट करायचं आहे पर क्वेश्चन आणि त्यानुसार सीईटी सेलला ते पेमेंट पोहोचेल. सीईटी सेल तुम्ही रेज केलेले काही ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्यावर विचार करेल. ते ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट होतील किंवा ते ऑब्जेक्शन रिजेक्ट होतील. जर ते ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट झाले, तुम्ही जो काही दावा केलेला आहे ते करेक्ट असेल तर तुम्हाला त्या क्वेश्चनचे मार्क्स मिळतील आणि ₹1000 पेमेंट केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला रिफंड मिळेल. कारण जर तुमचा दावा बरोबर आहे की तुमचं ऑब्जेक्शन जर बरोबर आहे तर तुमचे ₹1000 तुम्हाला रिफंड होतील. ओके. आता जे काही मी ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे ते रेज ऑब्जेक्शन. आता हे सर्व क्लोज झालं, हे सर्व क्लोज केल्यानंतर मी कसं ते ऑब्जेक्शन ट्रॅक करू शकतो तर पुन्हा इथेच जायचं आहे. आपल्या वेबसाईटवर सीईटी सेलच्या वेबसाईटवरच जायचं आहे आणि इथे इथे पहा लॉग इन केल्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर मध्ये जायचं आहे आणि त्या ऑब्जेक्शन ट्रॅकर मध्ये आपण रेज ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन समरी इथे आपल्याला कळेल की आपण रेज केलेले ऑब्जेक्शन जे आहेत त्या ऑब्जेक्शनवर सीईटी सेलचा काय रिप्लाय आलेला आहे. हा जो व्हिडिओ होता तुम्हाला तुमच्या आन्सर नुसार जर एखादा डाऊट असेल आणि त्या डाऊटवर त्या क्वेश्चनवर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायची असेल तर ते ऑब्जेक्शन तुम्ही कसे रेज करू शकता पीसीबी आणि पीसीएम ग्रुप या दोन्हीसाठी. मी हा व्हिडिओ इथे थांबवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा. तुमचं एखादे डाऊट्स असतील ते सुद्धा कमेंटच्या द्वारे तुम्ही मला विचारू शकता. जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करण्याचा प्रयत्न करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.